राम राम मंडळी. हा कसला डान्स, हात वर पाय खाली, तोच बघण्यासाठी मी आणि संपतराव पाटील, संपतराव जे थेट विदर्भातून आलेले आहेत, आम्ही थेट पोचलो ग्राउंडला. राम राम संपतराव. राम 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 राम. हे पोट्टे एवढे धिंगाणा कोण करायले? ही आमच्या GST डिपार्टमेंटच्या दरवर्षी भरणारी स्पर्धा आहे. चांगला आहे ना, यानंतर डेअरी पण कमी होते, म्हणजे फिटनेस मध्ये राहतो. तुम्ही बसा, मी आमच्या बारक्याला घेऊन येतो आता इथे. ना बारक्याला पण मॅच बघायले. बारक्या घरी माझी वाट बघूनच होता, कधी पप्पा घरी येतात आणि मला ग्राउंडला घेऊन जातात. या निमित्तानं तरी बारक्या मोबाईलपासून जरा दूर राहील. We are here. I'm going to score a century today. With that swing, you certainly will. घरी गेलो, बारक्याला घेतलं, गाडीत कोंबला. मध्येच आम्हाला रथसप्तमीची दिंडी दिसली. कोणते? ते बघ ना, ते बघ समोर बघ ना, हा. दिंडी चालली ना. दिसलं आता कुठे दिसली? ते बघ, रथ बनवला त्यांनी, झेंडे लावले. अरे झेंडे उगायले ते. उडाले उडवायले झेंडे. आणि तू तू कुठे चालला आता? मी क्रिकेट खेळायला चाललो. क्रिकेट खेळायला चालतो? तुला खेळतं ते क्रिकेट? छक्का मारण ना कोणी मला. छक्का मारशील तू? अरे छक्का नाही रे, मला कोणी छक्का मारण ना. तुला मारन कोणी? मला इथं लागत नाही तर. जोरात लागन का तुला? मग कशाला खेळतो मग क्रिकेट तू? छोटा आहे अजून. छोटा आहे तू अजून. तू कधी मोठा होणार आता? आता 5 मिनिट होणार आहे ना. 5 मिनिटात मोठा होणार आहे तू? उभा राहा मग आता. हे बघा. अरे मोठा झाला तुझा. 5 मिनिटाच्या अगोदर झाला मोठा तुझा. चला आता आपण क्रिकेट खेळायला जाऊ. अजून छोटा आहे मी. आता तू म्हण, आता चला भेटू क्रिकेटच्या ग्राउंडला. म्हण भेटू आपण क्रिकेट ग्राउंडला. अरे बारक्याला घेऊन मी आपल्या अदानी भाऊंनी बनवलेल्या रोडनी म्हणजेच विमानतळाजवळून आम्ही पोहोचलो ग्राउंडला. आपलं क्रिकेटचं ग्राउंड कुठे रे? क्रिकेटचं ग्राउंड आलं. प्रमुख पाहुण्यांचं लवकरच उशिरानं आगमन झालं. लवकर आले हो तुम्ही? हा, मॅच जोरात चालू दिसते. कसली डोंबलाची लय धीरे धीरे खेळायला बघत आहे. अरे वा, हे पोटात चांगलं खेळत आहे. डायरेक्ट 4. तुमच्या मॅचेस वाहन खेळायला काऊन ठेवलं नाही? म्हणजे जरा जोरात झाल्या असताना मॅचेस तिकडे. मॅचेस वानखेडे स्टेडियमलाच ठेवल्या असत्या, पण प्रेक्षक संख्या एवढी बसली नसते ना तिथे. बाबू किती लोक आले, मला तर दुर्बिणीने पण दिसणार लोक. संपतराव थोडं सांभाळून घ्या. अहो मी तर मजा करून राहिलो, एवढं कोण टेन्शन घ्यायला तुम्ही? हा बारक्या बघा कसा मॅच एन्जॉय करतोय. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना. काय झालं रे? आऊट झाला? कोण आऊट झाला? इकडे मॅच आता हळूहळू रंगात येत होती आणि बॅट्समन काही आउट होत नव्हता, पण आमचा नवीन बॅट्समन रेडी होता. तिकडे जा ना मग. बारकी आता तुझा नंबर आहे. मॅच जरा आता हळूहळू बोरिंग फेज मध्ये प्रवेश करत होती आणि आम्हाला थोडी थोडी भूक पण लागत होती. आता तुला ट्रॉफी मिळाली, दाखव. बारक्या घरून नुसतं ग्राउंड मध्ये आला, त्याला ट्रॉफी देण्यात आली. अशी डोक्यावर घे ना, अशी डोक्यावर घे ना, ट्रॉफी डोक्यावर घे ना, घे ना. हा घे. हा तू जिंकली ट्रॉफी जिंकली का तू? संपतराव झोपले काय मॅच बघता बघता? नाही हो, कसली झोप. कावळे काव काव करायला त्या पोटामध्ये. ते आपल्या मुद्द्याचं जेवणाचं काय मठ्ठा गिट्टा आहे का नाही? सगळं अटेन्शन नका घेऊ. मी काय म्हणतो पाहुणे, मॅच कोणाकोणामध्ये चालू आहे? अहो संपतराव, तुम्हाला कॉमेंट्री करायला आणलं आणि तुम्हाला मॅच कोणाकोणामध्ये माहीत नाही आहे? चुप बसा, आता नाही तर लोक मारतील आपल्याला.
तिकडे मॅच चालून इकडे बारक्याचं काहीतरी वेगळंच खेळणं. त्यालाही मॅचमध्ये जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा आपल्याला राष्ट्रीय खेळामध्ये आहे. तुझा पण काढतो. तू मागे उभा राहा ट्रॉफीच्या. अरे तू पण दिसला. थोडी मॅच बघून झाल्यावर आमचा सत्कार करण्यासाठी आम्हाला स्टेजवर बोलवण्यात आलं. मी आणि बारकू सेठ आम्ही दोघं स्टेजवर पोहोचलो. युनायटेड 11 विचुमे संघाला आज संध्याकाळपर्यंत नक्कीच चित्र स्पष्ट होईल की कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणार आहे, कोणाला कसं जिंकायचं आहे, कोणाविरुद्ध कसा खेळ करावा लागेल. आणि उद्या ग्रुप स्टेज मधले फक्त 4 सामने आहेत, म्हणजे 2 संघांचे आजच 4 सामने खरं तर संपूर्ण कंप्लीट होणार आहेत. त्यामध्ये एमपीएससी 11 हा एक संघ. मॅच बघायला जरा उशीर झाल्यामुळे आयोजकांनी आम्हाला फक्त एक पाण्याची बाटली दिली. आयोजक जरा स्पॉन्सरशिप मागण्याच्या मूडमध्ये होते म्हणून जरा आम्ही तिथून पटकन सटकलो. कारण तुम्ही अगोदर 15 धाबा होतात, त्यासाठी नक्की प्रयत्न करतील स्टार्स. कारण आज त्यांचे स्टार्स चमकलेत या मॅच मध्ये. मॅच जरा रंगात आली होती, पण म्हणलं जेवायला काय काय बनवलं जरा बघून तरी येऊ. बदलापूर अशी संपतराव चला जेवायला. चला चला. मॅचचं काही हो, आम्ही बसलो जेवणाच्या ठिकाणी. जेवायला आपलीच माणसं होती वाढायला. चिकन मटन काय सांगू नका, भरपूर होतं. प्रेक्षक मॅचपेक्षा जेवण चांगलं एन्जॉय करत होते. मस्त जेवण होतं ना. चला आता आराम करू. अहो मॅच चालू आहे, मॅचमध्ये कॉमेंट्री करायची तुम्हाला. कुठे जायचं आता? घरी जायचं आता? तुम्ही इथं थांबा, मी जा मग. बाहेरचा बोर झाला आता घरी चला म्हणतोय. थांब. मस्त जेवण वगैरे करून कोणाला कळू न देता आम्ही निघालो आता घरी. संपतरावला ग्राउंडलाच ठेवलं. भेटू त्यांना आता उद्या. 6 बॉल जिंकण्यासाठी 28 रन. चला सामन्याला आपण कधी देऊया. रविवार असूनही आज माझी UABची ड्युटी होती, त्यासाठी खालापूरला जायचं होतं. थोड्या वेळात घरी आलो, थोडासा आराम केला. त्यानंतर बारक्याला चकवा देऊन ब्लूबेरीला घेऊन खालापूरला जायला निघालो. हा पुणे मुंबई एक्सप्रेसवे म्हणायलाच एक्सप्रेसवे, ॲक्च्युअलमध्ये खूप गर्दी असते यावर. आता मागून येणारा व्हाईट गाडीवाला बघा किती डेंजरसली ओव्हरटेक करतोय. मूर्ख लोक आहे, बिलकुल अक्कल नावाचा प्रकारच नाही आहे. समोर ट्रक आहे, थोडं थांबायचं ना. काय करणार घरी जाऊन, तीच भांडी घासायची आहे. थोड्या वेळात मी पोचलो खालापूर टोल नाक्याला. थोडे बालवाल ठीक कर लेता हूँ. या टोल नाक्यावर एका वेळी 10 गाड्या जातील अशी व्यवस्था केलेली आहे. पण काही अक्कलशून्य लोक फास्टॅग रिचार्ज करत नाही, मग टोलवर आले की बॉम्ब मारतात. रात्री 12 वाजता UABची ड्युटी संपवून मी घराकडे निघालो. खालापूर पनवेल अंदाजे 30 मिनिटाचा रस्ता. रात्रीचा रोड आणि नजारा सुंदर दिसतो, पण तेवढंच लक्ष ठेवून गाडी चालवू लागते. कारण काही बड्या बापाच्या अवलादी त्या 120, 130, 150च्या स्पीडने जातात. सकाळी मी तीट पोचलो ग्राउंडला. या फिल्डरसाठी मी पनोती लागलो, त्याच्या हातून बॉलच निसटून गेला. संपतराव मॅच जोरात चालू आहे. हो बघा ना कसे चौक छक्के चाललेत. अरे पकड. राजेंद्रच्या हाताला फेविकॉलचा जोड पाहिजे. मला
जोरात पळ मर्दा, पळ. जाऊ दे आता गेला. जाऊ दे, होत असतं क्रिकेट मध्ये होत असतं. योगेश पवार यांचा फुलटॉस चेंडू पॉइंटच्या दिशेने रिव्हर्स स्वीपने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. तुषार कांबळे यांना प्रयत्न करावे लागतील. अरे बापरे, अरे गेला ना आता चौका. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, हिम्मत आहे, कौतुक आहे. अशोक भाईगुडे यांचा अशा पद्धतीने फायनल मॅच ची पहिली इनिंग आता संपली. बघू आता बॅटिंग मध्ये काय करतायत व्हाईट ड्रेसवाल्यांची सुरुवात चांगली दिसते. बघू आता काय होते पुढे. चेंडू आणि बॅट दोन्ही हायवे मध्ये. वाव, सिक्स. अरे यार, विकेट घेऊन बॉलरने पोट भरला. आता पोट भरायची बारी आमची. आज पण एक नंबर जेवण दिसतंय. आईला लयच भारी जेवण करते ना भाई. आयोजकांना माझा आशीर्वाद लागणार आहे. मॅच जरा बोरिंग फेजमध्ये गेल्यामुळं म्हणलं खाडीकडे जाऊन जरा फिरून येऊ. खाडी म्हणजे समुद्राचं पाणी जिथपर्यंत नदीमध्ये पोचतं तो भाग. चला म्हणलं असं सुंदर नजारा बघून घेऊ. एखादा विकास काम इकडे आलं की हाही राहणार नाही आणि हे सगळे झाडं तोडले जातील. निलेश लोखंडे हा पुरस्कार स्वीकारतायत, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण. खाडीचा नजारा एन्जॉय करून ग्राउंडवर पोचलो तर शेवटचा बॉल टाकणे चालू होता. आणि चेंडू येतोय डॉट. सामना जिंकत असताना हॉलिडे 2026चा विजेता ठरला आहे तो हॉलिडे हंटर्स. खूप अभिनंदन सर्वांचं. मग काय विषय आहे का. अभिनंदन. एक तरफ जल्लोष चालू था, दूसरी तरफ मातम छाया हुआ था. संपतराव, कशी झाली मग मॅच? मॅच तर लय खतरा झाली. संपतराव जरा डान्स करता का? नको, जे हारले तिकडे मित्र आहेत आपले, जास्त मारते ना ते आपल्याला. संपतराव, मॅन ऑफ द मॅच कोण होईल असं वाटतं तुम्हाला? मॅन ऑफ द मॅच जाऊ द्या हो, पण ज्याने 2 दिवस जेवण बनवलं त्याला एखादा पुरस्कार नक्की द्या. अरे काय जेवण, अजून चव जाईना. मॅच संपली. आता पारितोषिक वितरण समारंभ. प्रत्येकाला एक प्राईज तरी मिळालं. एक पुरस्कार उरला होता, तोही मला देऊन टाकला त्यांनी. म्हणे घरी नेल्यापेक्षा बरे तुम्ही घेऊन जा. जाऊ द्या, मॅच कोणी हारो जिंको, आपण आपला फोटो मस्त एन्जॉय करू. आम्ही फोटो काढून घेतले. संपतराव, चला आता भेटू पुढल्या वर्षी. हो नक्कीच भेटू आता पुढल्या वर्षी. बोलवायला विसरू नका मला पुढल्या वर्षी. बोलवतो ना, वाट बघा. आणि अशा सुंदर सूर्यास्तानं आमच्या दिवसाची शेवट झाली. पुन्हा भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.